शिक्षक हो, मी कुमारी समृद्धी बालाजी इंगळे विषय सादर करीत आहे. करूया वृक्षारोपण, फुलू या नंदनवन. करूया वृक्षारोपण, फुलू या नंदनवन. वृक्षारोपण करणे ही खरंच काळाची गरज आहे का? तर हो, कारण लोकसंख्येच्या वाढीमुळे आणि स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी मानवाने स्वतःच्याच पायावर दोंडा मारून घेतला. विकासाच्या नावाखाली लोहमार्ग, रस्ते, फर्निचर अशा अनेक कारणांसाठी बेसुमार वृक्षतोड केली. बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी झाले. जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली. या कारणामुळे तापमानात वाढ होत आहे. हे जर असेच चालू राहिले तर आज दिमागात उभी असलेली सुंदर शहरे भविष्यात पाण्याखाली जातील. भीषण दुष्काळ पडेल. सुरुवातीला गावात व आता शहरी भागातही वृक्षतोड होत आहे. तसेच वन्य प्राण्यांचे प्रमाणही कमी होत आहे. ही तर सुरुवात आहे, शेवट तर आपल्यावरच होणार आहे. ही तर सुरुवात आहे, शेवट तर आपल्यावरच होणार आहे. आज आपल्या उंबरठ्यावर महापूर, ओला कोरडा दुष्काळ अशा अनेक समस्या येऊन पोहोचल्या आहेत. जर त्यांनी उंबरठा ओलांडून आत प्रवेश केला तर माणूस उद्ध्वस्त होईल. उद्ध्वस्त झालेला माणूस वसुंधरेच्या शोधात तिथे शेवटचा श्वास घेईल. हे तर वास्तव आहे. महापुरामुळे आज कोल्हापुरातील अनेक जणांनी शेवटचा श्वास घेतला. आज वेळ त्यांच्यावर आली, उद्या आपल्यावर येईल. आज वेळ त्यांच्यावर आली, उद्या आपल्यावर येईल. हे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पवृक्षाप्रमाणे कामी येते. कुठल्याही प्रकारचा एकही पैसा न घेता अखेरपर्यंत ऑक्सिजन पुरवतात. आपण त्याच्याच मुळावर गाव घालतो. अहो, जगातील सगळा पैसा एकत्र केला तरी कमी पडेल इतका ऑक्सिजन वृक्ष आपल्याला पुरवतो. अहो, तासभर ऑक्सिजन पुरवणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची आपल्याला काडीचीही किंमत नसते. अहो, एकीकडे प्लॅस्टिकची पाने फुले तयार करणारा मानव तर दुसरीकडे जंगलातील झाडे नष्ट करत असलेला मानव. एकाच मानवाची 2 रूपे पाहून मीही भांबावून जाते. अहो, निसर्गाने सुंदर विश्व तयार केले आहे. विचार करा, आपली घरे जशी आहेत तसेच पशु, पक्षी, प्राणी यांचीही आहेत. यांची ही सृष्टी आपल्याला वनस्पतींच्या बिया पसरतात व त्यांचीही वाढ होते. झाडे लावून वृक्ष संवर्धन करणे, झाडे लावून वृक्ष संवर्धन करणे, झाडे लावून वृक्ष संवर्धन करणे हीच आहे आपली जबाबदारी. हीच आहे आपली जबाबदारी. कारण झाडे जगली तर जगेल पर्यावरणातील सृष्टी सारी, पर्यावरणातील सृष्टी सारी. हे लक्षात घेऊन पुढे सर्वांनी वृक्षारोपण केलं पाहिजे. पुढे सर्वांनी वृक्षारोपण केलं पाहिजे. जाता जाता म्हणते की झाड आहे हिरवेगार, वारा देते थंडगार, झाड